तुम्हाला माहीत आहे का, साईबाबांना साई हे नाव कोणी दिलं आणि शिर्डीत त्यांना सगळ्यात आधी कोणी पाहिलं? तर ही गोष्ट आहे साधारण 1854 सालची. तेव्हा शिर्डी एक छोटंसं शांत गाव होतं. मातीची घरं, कच्चे रस्ते, पण देवावर अपार श्रद्धा ठेवणारी माणसं. त्या गावात खंडोबाचं एक जुनं मंदिर होतं. तिथे म्हाळसापती नावाचे एक ब्राह्मण रोज मनोभावे पूजा करत असे. एक दिवशी पूजा करत असताना त्यांचं लक्ष मंदिरासमोर असलेल्या लिंबाच्या झाडाकडे गेलं. त्या झाडाखाली जवळपास 16 वर्षांचा एक तरुण शांतपणे ध्यानाला बसला होता. अंगावर जीर्ण कफनी, पण चेहऱ्यावर विलक्षण तेज. हे दृश्य पाहताच म्हाळसापतींच्या मुखातून शब्द निघाले, या साई. आणि त्या एका शब्दातून या जगाला मिळाले साईनाथ. तेवढ्यात तेथून बाईजामाई नैवेद्य घेऊन मंदिराकडे येत होत्या. त्यांचं लक्ष त्या लहान बालकाकडे गेलं. त्यांनी त्या मुलाकडे पाहताच त्यांचं हृदय भरून आलं. त्या क्षणी त्या तरुण बालकाच्या मुखातून शब्द निघाले, बाईजामा. ते शब्द ऐकून माऊलीला ब्रह्मानंद झाला. त्यांना त्या मुलामध्ये आपला पोटचा मुलगा दिसला. बाईजामाने मोठ्या मायेनं बाबांना आपलं जेवण दिलं. त्या दिवसापासून त्यांनी बाबांना आपल्या पोटच्या मुलासारखं प्रेम दिलं आणि बाबांनीही ते प्रेम मोठ्या आनंदाने स्वीकारलं. साध्या रूपात आलेला तो देव आज करोडो हृदयांच्या श्रद्धेचं महाशक्ती स्थान बनला आहे. ओम साईनाथ.